आत्ता ओळख पटवतो. तुझ्या बापानं माझ्या बहिणीला नासवली, फास लावून जीव दिला तिने. आता तू कशी जगतेस तेच पाहतो मी. अरे बघता काय, उचला हिला. वाचवा ना, वाचवा. अहो, कोणतरी आहे का तिकडे? वाचवा ना, वाचवा ना. पोरी पळवण्याचा धंदा करता काय? अरे हिम्मत तू पण ये. या पोरी सारखी हालत करून ठेवतो तुझी. हा, सांगून ठेवतो. जमा तिकडे. मार मार, आणखीन मार, आणखीन मार. मार मार, दोन तीन मार चांगला. मार, आणखीन मार. काय ग, नाव काय तुझं? माझं नाव राधा. काय करतेस? कॉलेजात शिकते. कॉलेजला तर सुट्टी पडली, मग तू इथे का थांबलीस? माझे वडील मला न्यायला येणार होते. गुंडांनी तुझ्यावर हल्ला करण्याचं कारण? मला नाही ठाऊक. हे बघ, हॉस्टेल मधल्या वेटरला घे आणि पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार नोंदव. एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या तू मला या हॉस्टेलमध्ये दिसता कामा नयेस. डॅडी. अजय बेटा, नमस्कार करतो. आयुष्मान भव. शाबास बेटा, शाबास. माझं स्वप्न आज पुरं केलंस. आय एम प्राऊड ऑफ यू. डॅडी, डॅडी, ही सगळी तुमची कृपा. अरे वा, म्हणजे मी काहीच केलं नाही वाटतं. नमस्कार करतो आई. डॅडी साहेबांनी ऑर्डर काढले असतील म्हणून झाले असतील इन्स्पेक्टर. नाही शंकर, माझ्या जागी दुसरा कुणीही आयजीपी असता तरी त्याला ही ऑर्डर काढावीच लागली असती. अजयला कुणी इन्स्पेक्टर केलेला नाहीये, तो त्याच्या मेरिटवर झालाय. अहो, काय ग? तुम्ही एवढे हिंडता फिरता, मग आपल्या अजयसाठी एखादी सुंदर मुलगी बघा ना कुठं. अहो, आजकालची पोरं हे कुठतरी हरले बिगर थोडंच राहणार. काय शंकर बाबा, तुम्ही पण? अरे असेल तसं काही तर सांगून टाक बाबा. नाही आई, तसं काही नाही. हे बघ, तसं काही असेलच ना तर तुम्हाला दोघांना सांगितल्याशिवाय काही करणार नाही. इन्स्पेक्टर, मुकाट्यानं मी सांगते तिकडे गाडी घेऊन चला, नाहीतर माझ्या हातून काही होऊ शकतं. चला खाली उतरा. काय मिस्टर अजय, पोरीपणाचा धंदा करता काय? तुला माझं नाव कसं कळलं?
काल मी पोलीस स्टेशनवर गेले होते. तिथे तुमच्याबद्दल सगळं काही कळालं. अगं पण ते पिस्तूल. घाबरू नका, हे पिस्तूल खेळण्यातलंय. पण गोळी मात्र अगदी अचूक लागली. हा, थँक्स. कशाबद्दल? काल मला गुंडांपासून वाचवलेत ना म्हणून. दॅट वॉज माय ड्युटी. थांबा 1 मिनिट. हा, दिस इज माय ड्युटी. घरची श्रीमंत दिसतेस. आहे थोडीशी नशिबानं. तुझे वडील काय करतात ग? हातात बांगड्या घालायची पण लागी नाही. वा, तुमचं काय कर्तृत्व आहे. आणि तुम्ही आयुष्यभर दारू पिण्यापलीकडे काय केलात? उद्याच्या उद्या त्याला आमच्या दरबारात हजर राहायला सांगा. ए किशा, हा सरकारनं दरबारात बोलवलं तुला हाजरी द्यायला. हा येतो. टाइम रे बघ. हा हा येतो येतो, जा तू. सरकार, मला बोलिवलत. किशा, हा, या माणसाला ओळखतोस? वळिकलं सरकार. अहो समधी चोर आहेत, लोकांच्या तोंडचा घास खेचून घेतात. बरं झालं तुम्ही त्याचे पकडून आणलं ते. हा, ही सगळी माझी माणसं आहेत. मी तुला काम देतो. हो तू माझ्याशी बेईमानी करतोस. सरकार, तुमची मेहरबानी, तुम्ही काम देता ते. पण म्हणून तुमची माणसं मला आणि माझ्या बहिणीला काय वाटेल ते बोलतात. वय कोण तुझी भान? अहो सरकार, ती गजरा तमाशात नाचणारी नाची आणि ती तुझी भन. हरामखोर. पुन्हा तिला नाची म्हणालास ना तर समदे दात बाहेर काढून ठेवीन. म्हणजे गजरा अजून चिती आहे? अरे शांतो किशा, शांतो. अरे रागवून काय फायदा आहे का? हे बघ, गाजरा तुझी भान असली तरी माझी बी कुणी लागतच की. कशाला बोललं होतं सरकारनं? ईशा बोलत का नाही? तू तमाशात काम करत होतीस? बोल गजरात, तू तमाशात काम करत होतीस? होय. तुझा आणि सूर्याजीचा काय संबंध? बोल गजरा, गजरा तू गप का? सांग ना. अगं मी तुझ्या भावावानी आहे. वय हे बघ, तू समद खरं खरं सांग. मग बघ एकेकाचे कणिक कसे टिंबून काढतो ते. बोल गजरा. हा बोल. एकदा हा? तमाशा घेऊन आले होते. हा. तमाशा संपला. हा. सांग सांग ना. गजरा, गजरा काय झालं? गजरा बोल, काय झालं? काय बी नाही झालं, पण तू काय विचारतोस मला?
अगं गजरा, कचरा कचरा मेली. अत्याचार झाला तिचा. गजरा. ईशा काय झालं? अरे काय झालं तेच कळत नाही. खरं काय सांगायलाच तयार नाही. इकडे हा? तिला विहिरीतनं बाहेर माहिती. गणपत, तू हिला घेऊन पोलीस स्टेशनवर जा आणि तिची तक्रार नोंदवी. अरे पण तिने ऐकायला पाहिजे ना. ऐकल, नीट समजावून सांगितलं की ऐकल, पण तू तिची तक्रार नोंदव. चल. अरे घाबरू नकोस. चल चल चल. साहेब काय? या बाईचा तक्रार अर्ज घ्या. बघू. बसा ना, बसा ना. तुमचा नाव गजराबाई. होय. तुमची तक्रार फार उशिरा आली. त्याच वेळी तुम्ही तक्रार का नाही केली? त्यावेळेला सुचलं नाही. आणि मला कायद्यातलं काय कळतं व? हा बरं, बलात्कार आणि तुमच्या वडिलांचा खून याबाबत काही पुरावा किंवा साक्षीदार आहेत तुमच्याकडे? नाही साहेब. ह्या गावात परकी आहे मी, आणि मला व कोण कुठली साक्षी देणार? ठीक आहे, तो आम्ही गोळा करू. पण एकदा का कोर्टात केस दाखल झाली की तुम्हाला मात्र ठामपणे उभं राहावं लागेल. नाही साहेब, पाया पडते मी तुमच्या. मला कोर्टात उभी करू नका. बाप्पा परी बाप गेला, आता उरली सुरली आबरू, ते पण कोर्टात घालवू नका साहेब. बाई, तुम्हीच हिंमत हारलीत तर आम्ही काम कसं करणार? आणि त्या नरधामाला कोर्टात कसा खेचणार? हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. नाही साहेब, या जगात कुणी कुणाचं नाही. तो माणूस माझा जीव घेईल साहेब. नाही. हा?